लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने आंतरराज्य पातळीवर मोठी कारवाई करत सराईत आरोपीला गुजरातमधून जेरबंद केलाय. नाशिकमध्ये वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेनं तपासाची सूत्रे हाती घेतली. मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासामध्ये भरतसिंग गुरुदीपसिंग शिकलोगार हा आरोपी वडोदरा गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं वडोदरा येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपीला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि होंडा साइन मोटारसायकल असा सुमारे 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपीच्या चौकशीमध्ये मुंबई नाका आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यातील घरफोडी आणि चोरीचे आणखी 2 गुन्हे उघडकीस आलेत. तसेच त्याने उज्जैन मध्य प्रदेश येथे साथीदारांसोबत गुन्हे केल्याची देखील कबुली दिली आहे. या आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.